आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि त्यासाठी तुझा सूट मी सिलेक्ट केला. चालेल ना? यू आस्किंग ऑफकोर्स चालेल. आई तुझी चॉईस ती माझी चॉईस होती. त्याबद्दल तू काळजीच करू नको. कुठे राहिला यार हा टोनी? किती उशीर केलाय. ही ना त्याची ती खटारा बाईकच असणार. कुठे उभं केलंय काय बावळट आहे. फोन पण नाही उचलत आहे यार. किती दिवस ऐसे तू त्या बाईकवर फिरणार आहेस. कधी एकदा तुझ्या आयुष्यात एखादी मस्त आलिशान गाडी. हे ब्युटिफुल, तुम्ही एकटे आहात इथे? कॅन आय ड्रॉप यू समवेअर? आय एम सॉरी, मी असं डिरेक्टली विचारतोय. ऍक्च्युली तुमच्यासारख्या सुंदर मुलीने इथे असं एकट्याने थांबणं सेफ नाहीये. कुठे सोडू मी तुम्हाला? सोडतोच. प्लीज गेट इनसाइड. तू काय करतेस इथे? अगं पण तू अशी एकटी का थांबलीस? असं मज्जा येते मला एकटीला थांबायला. आवडतं मला एकटीला थांबायला. तुला कधी सरळ बोलताच येत नाही का ग? बर बस, मी पण घरीच चाललीये. काय नको, जा तू. बावट टोनीमुळे ना हिचं तोंडी लागायला लागलं. त्याच्याशी बोलण्यात पण इंटरेस्ट नसतो माझा अजिबात. कधी यायचं काय माहिती. अगं एकटीच काय बडबडतेस? बस बोलले ना. नाही यायचंय मला तुझ्यासोबत, जा तू. टोनी येतोय मला घ्यायला, मी येईन त्याच्यासोबत. जो वेळ पाळत नाही तो वेळेला काय उपयोग येणार आहे? हे बघ अंजली, मी तुला याच्या आधी सांगितलंय, त्या मुलाच्या नादी लागू नको. अंजली, शेवटचं विचारते, येणार आहेस का? नाही येणार आहे, तू जा. ठीक आहे. थांब. आता तू इतकी चल म्हणतेय म्हणून मग ठीक आहे, चल येते तुझ्या बरोबर. असे मला तुझ्या स्मॉल गाडीवर बसायची अजिबात इच्छा नाहीये, पण ठीक आहे. एक दिवस मला घ्यायला अशी आलिशान गाडी येईल ना की तू बघतच राहशील. अंजली, तुझं चांगलं झालेलं मला नेहमी आवडेल, पण त्यासाठी कधी चुकीचं वागू नको म्हणजे झालं. हेच याच्यामुळेच येत नाही मी तुझ्या बरोबर. नेहमी ना लेक्चरच देत असते का तुम्हाला? यापेक्षा टोनी बरोबर आले असते ना, बरं झालं असतं. बरं लेट गेलं असतं. उतर. हा उतर. एक बार अगर ऐसे किसी के गाड़ी पे बैठ गई ना
तर मग उतरत नाही ती. आता मी बसली, आता मला सोड घरी. नीट बस. काय सरप्राईज असेल का? तोच विचार करते. मला काय वाटतं माहितीये, त्या दादाला मोबाईल गिफ्ट करेल. हे हल्ली मार्केटमध्ये नवीन मॉडेल आलंय ना, तेच दे. काय सरप्राईज आहे का? मोबाईल तर आता त्याला अशी येता जाता दे. हे पण करेक्ट आहे. पण मग काय देईल? काय असेल? मी काय म्हणतो, आपण आपलं डोकं लावल्यापेक्षा आपण डायरेक्ट आत्याला जाऊन विचारायचं का? ही असतं ना तुझं. म्हणजे आत्याने जर ही गोष्ट दादाला सांगितली नाहीये, ती आपल्याला का सांगेल? काय काय सांगायचं आत्यानी तुम्हाला? हेच ग मम्मा, की नेमकं आत्या दादाला काय सरप्राईज देणार आहे? मला खूप रस आहे ना यात. माझं ऐका, आत्याला काही विचारू नका, उगाच ओरडा खाल तू. आणि दुसरी काही कामं नाहीयेत तुम्हाला? प्रिया, अभ्यासाचं काय? चला अभ्यासाला चला. मम्मा, मी तुझीच हेल्प करतोय आणि तू आम्हालाच ओरड. हेल्प? माझी कसली हेल्प? आत्याने जर दादासाठी मुलगी बघून ठेवली असेल तर? मग तर प्रॉब्लेम होईल. म्हणजे अशी कोणती पण मुलगी आपल्या समोरून उभी केली जी आपल्याला नाही आवडली, तर आपण आधीच आत्याला सांगू शकतो ना. करेक्ट आहे. आणि आत्या दादाचं लग्न असं डायरेक्ट लावून दे, असं कसं चालेल? तुमची वहिनी आम्हाला सुद्धा आवडली पाहिजे, हो ना? असं काही होणार नाही. तो वरचा आहे ना, त्याचं प्लॅनिंग आपल्या सगळ्यांपेक्षा खूप चांगलं असतं. बघाच तुम्ही, तो देवांशसाठी अशी परफेक्ट मुलगी पाठवेल ना, जी आपल्या सगळ्यांना आवडेल. ए, थांब, 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 थांब. का? बोल ना. काय झालं? अगं हो, अगं माझं इथे थोडंसं काम आहे, तेवढं झालं की माझी माझी येईन मी घरी. अगं मला छत्री. कशी आहेस? तू बाबुलला. बाबुल बाबुल हा बाबुल, तू इथे काय करतोय? तर जगात कुठल्याही कोपऱ्यावर मी तुझ्या मागे मागे येऊ शकतो.